ख्रिसमसचा सण साजरा करण्यासाठी सिंधुदुर्गातील विविध चर्चमध्ये ख्रिस्ती बांधव एकवटलेले पाहायला मिळत आहेत। मी सध्या आहे सावंतवाडीतील मिलाग्री चर्चमध्ये आणि आपण पाहत असाल तर मिलाग्री चर्चमध्ये सावंतवाडी शहरासह आजूबाजूच्या गावातील ख्रिस्ती बांधव जे आहेत ते एकत्र आलेले पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव या ठिकाणी एकत्र आले आणि त्यांनी या ठिकाणी प्रार्थना देखील केली। त्यासोबतच येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस तो देखील साजरा केलेला पाहायला मिळतो। या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा जन्म सोहळा साजरा करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येत एकमेकांना क्रिसमसच्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। त्यासोबतच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि या ठिकाणचे स्थानिक रहिवासी दीपक केसरकर यांनी देखील या ठिकाणी येऊन ख्रिस्ती बांधवांना क्रिसमसच्या शुभेच्छा देताना पाहायला मिळाल्या। त्यासोबत त्यांनी संदेश देखील दिलेला आहे की ख्रिस्ती धर्म जो आहे तो एकमेकाला शांतीचा समृद्धीचा संदेश देत असतो। त्यामुळेच राज्यासह देशभरातील ख्रिस्ती बांधवांना केसरकर यांनी क्रिसमसच्या शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळतात। सोबतच जर पाहिलं असेल तर जिल्ह्यातील ठिकठिकाणची चर्च आहे ते आकर्षक विद्युत रोषणाईने नटलेली पाहायला मिळतात। विविध रंगांच्या विद्युत रोषणाई जी आहे ती चर्चवर केलेली पाहायला मिळते। एकंदरीत पाहिलं असेल तर सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करण्यात आलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सुरेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।